हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता पुरुषांसाठी समतोल आहार कसा घ्यावा याविषयी माहिती जाणून घेऊया. 1. रोज सकाळी जीवनसत्व घ्या. 2. विविध अभ्यास पाहणीतून असे सिद्ध झाले आहे की नियमित जीवनसत्वाचा पुरवठा झाल्याने शरीराला कर्करोगाच्या विरोधातील अधिकच संरक्षण मिळते. 3. नाश्त्याच्या वेळेस दुधात कॉफी टाका. कॉफीत दूध नको. 4. शरीराची दैनंदिन डी जीवनसत्वाची गरज भागविण्यासाठी रोज सकाळी कपभर दूध घ्या. चहा व कॉफीतील दुधामुळे 25% डी जीवनसत्व मिळते. 5. प्रत्येक जेवणाआधी 2 ग्लास पाणी घ्या. 6. यातून 2 गोष्टी होतात. एक म्हणजे शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता. 2 ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते व अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते. 7. प्रत्येक खाण्यानंतर कांदा खा. तुम्हाला प्रलयासाठी जायचे नसेल तेव्हा. 8. कांद्यात हृदयरोग प्रतिबंधक घटक असतात, ज्याला फ्लॅवोनोइड्स असे म्हटले जाते. म्हणून कांदा खाण्यास हरकत नाही, फक्त त्यानंतर ब्रश करण्यास विसरू नका. 9. पिझ्झा नेहमी जास्त टोमॅटो सॉस व कमी चीज याच्याबरोबर असावा. 10. जेव्हा तुम्ही फास्ट फूड घ्याल त्यानंतर 2 ग्लास पाणी घ्या. 11. बर्गर, चिप्स, पिझ्झा, चिवडा इत्यादी पदार्थ चरबीयुक्त असतात, जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात. भरपूर पाणी पिऊन अतिरिक्त क्षार बाजूला सारा. 12. दर मंगळवारी मासे खा. 13. बुधवार किंवा रविवारीही काही फरक पडत नाही. आठवड्यातून एकदा मासा खाणे चांगले. त्यात चरबी असते व ओमेगा 3 नावाचे जे द्रव्य असते, त्यामुळे हृदयाचे कार्य सुरळीत पार पडते. नियमित मासे खाणाऱ्यात हृदयरोगाचे झटके येण्याचे प्रमाण खूप कमी आढळते. 14. नियमित गोड पदार्थ खा. असे का? तर गोड बिस्किटात चरबीयुक्त घटक कमी असतात. जेवणाच्या शेवटी खाल्लेले गोड दही मेंदूकडे जेवण संपल्याचा गोड संदेश पोहोचवते. अशा जेवणानंतर शांत झोप लागेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.